राज्यघटनेचे आता दुसरं वैशिष्ट्य चेक करा काय काय म्हटले. विविध देशाकडून घेतलेली घटना. बघा, प्रीचा सर्वात आवडीचा टॉपिक या. कुठली प्री काढा, आवडीचं टॉपिक. 100% एक ना एक तरी प्रश्न याच्यावरती विचारतात. आता याच्यामध्ये माझं जे ॲनालिसिस आहे, कुठं आपण फसतो, तो पॉईंट मी तुम्हाला याच्यानंतर सर्वात शेवटी सांगेल, म्हणजे ह्या पॉईंटच्या शेवटी सांगेल. आणि हा जो पॉईंट आहे, हा सगळा पाठांतराचा पार्ट आहे. कसंही करा, तुम्हाला जर प्री पास व्हायची असेल म्हणजेच काय, या टॉपिकवरती जर तुम्हाला जर 1 मार्क मिळवायचा असेल, तर हा तक्ता तुमचा पाठच असला पाहिजे बघा. आणि इझी आहे, 4-5 वेळा तुम्ही रिपीट करा. सकाळ सकाळ एकदा रिपीट करा रोज, आठवडाभर तरी ऑटोमॅटिक पाठ होऊन जातो. पण तरी पण त्याच्यामध्ये काय काय आपण फसू शकतो, कुठल्या कुठल्या पॉईंटमध्ये आपण फसू शकतो, हे मी सेपरेट पॉईंट काढलेले आहेत. ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल बघा शेवटी. ते तुमचे क्लिअर होऊन जातील. आता एक एक पॉईंट बघत आपण. घटनेचा तात्विक भाग जो आहे, तो तात्विक भाग म्हणजेच काय, मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य, यांना काय म्हणतो आपण, तात्विक भाग असं म्हणतो बघा. मूलभूत हक्क आपण कुणाकडून घेतलेले आहेत, USA कडून. खूप वेळा विचारून झालेला MPSCने प्रश्न. मूलभूत हक्क आपण कुणाकडून घेतलेत, USA अमेरिकेकडून घेतलेत. मूलभूत कर्तव्य आपण कुणाकडून घेतलेली आहेत, रशियाकडून घेतलेले आहेत. खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे हा सुद्धा. घटनेचा राजकीय भाग जो आहे, तो राजकीय भाग कुठून घेतलेला आहे आपण, संसद, म्हणजेच कुठला, संसद म्हणतो आपण. राजकीय भाग काय, संसद. आणि तो कुणाकडून घेतलेला आहे आपण, UK म्हणजेच युनायटेड किंगडम, म्हणजेच इंग्लंड या देशाकडून घेतलेला आहे बघा आपण. घटनेचा संरचनात्मक भाग कुठून आलेला आहे, 1935चा कायदा. नीट समजून घ्या. तात्विक भाग म्हटलं तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी येतात, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य. राजकीय भाग म्हटलं की त्याच्यामध्ये संसद येते. आणि घटनेचा संरचनात्मक भाग म्हटलं की 1935चा कायदा येतो. ठीक आहे. आता पुढचे पॉईंट बघूया. 1935च्या कायद्यामधून काय काय पॉईंट घेतलेले आहेत बघा. केंद्रीय योजना म्हणजेच काय म्हणतो आपण, फेडरल स्कीम. पण मी सगळे पॉईंट सांगणार नाही आहे बघा तुम्हाला. याच्यामध्ये काय काय पॉईंट विचारलेले आहेत आणि सारखे रिपीट होतात. परत मी रिपीट करतो की रिपीटेड प्रश्न विचारले जातात या तक्त्यावरती. त्यामुळे तुमचा हा तक्ता पूर्णपणे तोंडपाठ असला पाहिजे. ऑफिस ऑफ गव्हर्नर म्हणजे गव्हर्नर हे पद आपण कुठून घेतलं, 1935च्या कायद्यामधून घेतलं. ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्था आपण कुठून घेतली, 1935च्या कायद्यातून घेतली. पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे लोकसेवा आयोग आपण कुठून घेतलं, 1935. लक्षात ठेवा, ट्रिक म्हणून लक्षात ठेवू शकतो आपण. 1935च्या कायद्यामुळे आपण काय करतोय, MPSC देऊ शकतोय. पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे लोकसेवा आयोग आपण कोणामुळे देऊ शकतोय, 35च्या कायद्यामुळे देऊ शकतोय. असं ट्रिक करून काहीतरी लक्षात ठेवा. पुढं इमर्जन्सी प्रोव्हिजन्स म्हणजेच काय, आणीबाणीविषयक तरतुदी आपण कुठून घेतलेल्या आहेत, 1935च्या कायद्यामधून. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स म्हणजेच काय, प्रशासकीय तत्व, हे कुठून घेतलेले, 1935च्या कायद्यामधून. 1935 एवढाच तक्ता आहे. ह्याच्या बाहेर म्हणजे 1935च्या कायद्यामधून काय घेतलं असा जर प्रश्न आला तर 100% याच्यापैकी एक ना एक काहीतरी असतं बघा. याच्या बाहेर काहीच नसतं. त्यामुळे तोंडपाठ करणं आपल्याला. पुढं ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन म्हणजे ब्रिटिशकडून काय घेतं, ब्रिटिशांकडून. मी आत्ताच वरती एक पॉईंट सांगितला, संसद. मग आता संसदेबद्दल काही पण प्रश्न विचारतात. संसदेचा सभापती, लोकसभेचा अध्यक्ष कुठून घेतलं आपण, युनायटेड किंगडम, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलं. संसदे संदर्भात जे काय असतील, संसदीय समित्या वगैरे, म्हणजे संसदे संदर्भात कुठलाही टॉपिक आला की त्यांनी ते कुठून घेतलं असं जर विचारलं, आपण उत्तर काय लिहिणार आहे त्या ठिकाणी, की ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन असं लिहिणार आहे. पुढं पार्लिमेंटरी गव्हर्नमेंट म्हणजेच काय, संसदीय शासन व्यवस्था, हे कुठून घेतलेले, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन. रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य. नीट समजून घ्या, कायदा हा शब्द 4 ठिकाणी रिपीट होतो बघा. हा एक पॉईंट आहे आणि हा कन्फ्युजिंग पार्ट आहे. त्यामुळे मी तुम्हाला सेपरेट शेवटी कन्फ्युजिंग पार्ट सगळे एकत्र करेल. रूल ऑफ लॉ म्हणजेच काय, कायद्याचे राज्य, कुणाकडून घेतलेले, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन. लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर म्हणजे कायदा करण्याची पद्धत कुणाकडून घेतलेली आहे, ब्रिटिश. सिंगल सिटिझनशिप म्हणजे एकेरी नागरिकत्व, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन. कॅबिनेट सिस्टम, कॅबिनेट व्यवस्था कुठून घेतली, ब्रिटिश. प्रिरोगेटिव्ह रिट्स म्हणजे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय काय करतं, मूलभूत हक्कांचा भंग झाला म्हणून रिट्स दाखल करतं, ते कुठून घेतले आपण, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन. पुढं पार्लिमेंटरी प्रिव्हिलेज म्हणजे संसदीय विशेषाधिकार कशातून घेतलेले, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन. आणि बायकॅमरलिझम म्हणजे द्विगृह. संसदेमध्ये काय असतं, द्विगृह असतात, राज्यसभा असते आणि लोकसभा असते.
हे आपण कुठून घेतलेले? ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन. परत एकदा रिपीट करतो, ब्रिटिशांकडून आपण काय घेतलं, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधून आपण काय घेतलं, असा जर प्रश्न विचारला, एवढ्या तक्त्याच्या बाहेर प्रश्न जातच नाही बघा. 100% पाठ करून ठेवाय. आता पुढचा पॉईंट बघा, US कॉन्स्टिट्यूशनमधून काय घेतलं आपण? फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क आपण कुणाकडून घेतलेले आहेत? US कॉन्स्टिट्यूशन. इंडिपेंडेंट ऑफ ज्युडिशियरी, इंडिपेंडेंट म्हणजे स्वतंत्र न्याय व्यवस्था आपण कुठून घेतलेले? US कॉन्स्टिट्यूशन. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन. बरं, 3-4 वेळा प्रश्न रिपीट झालेले, पाठच करून ठेवा. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच काय? न्यायिक पुनर्विलोकन आपण कोणाकडून घेतलेले? US कॉन्स्टिट्यूशन. प्रश्नपत्रिका चेक करा, 3, 4, 5 किती वेळा सापडेल मला माहीत नाही, पण खूप वेळा प्रश्न विचारला. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच काय? न्यायिक पुनर्विलोकन आपण कुठून घेतलेलं आहे? US कॉन्स्टिट्यूशन. सारथीची मराठांसाठी बघा, मराठीसाठी आणि कुणबी लोकांसाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक स्कॉलरशिपची परीक्षा असते. ती लास्ट टाईम बहुतेक 2019 झाली होती. त्याच्यामध्ये पण प्रश्न विचारला होता, न्यायिक पुनर्विलोकन हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे? तर US कॉन्स्टिट्यूशन. पॉईंट लक्षात ठेवा, खूप वेळा रिपीट होतो हा प्रश्न. इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट म्हणजेच काय? राष्ट्रपतीचा महाभियोग पण कुणाकडून घेतलं आपण? US कॉन्स्टिट्यूशन. रिम्युअल ऑफ सुप्रीम कोर्ट जज अँड हायकोर्ट जज म्हणजे सुप्रीम कोर्टचा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा किंवा उच्च न्यायालयाचा कुठलाही न्यायाधीश, त्याला जर त्याच्या पदावरून आपल्याला काढायचं असेल तर त्याची पद्धत आपण कुणाकडून घेतली? US कॉन्स्टिट्यूशन. आता पोस्ट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे उपराष्ट्रपती हे पद आपण कोणाकडून घेतलेले? US कॉन्स्टिट्यूशन. पाठ करून ठेवा, US कॉन्स्टिट्यूशनकडून काय घेतलं, एवढे पार्ट आहेत, नीट समजून घ्या. आता आयर्लंड म्हणजेच काय? आयरिश कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच आयर्लंडकडून आपण काय काय घेतलं? DPSP शॉर्टमध्ये म्हणतात बघायला, DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजेच काय? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. शॉर्टमध्ये काय लिहितात पेपरमध्ये? मार्गदर्शक तत्वे. आपण कोणाकडून घेतले? आयरिश घटनेकडून घेतलेले आहेत. आयरिश घटनेकडून घेतलेले आहेत. पुढं नॉमिनेशन ऑफ मेंबर ऑफ राज्यसभा म्हणजे राज्यसभेवरती काही सदस्य म्हणजे राष्ट्रपती काय करतो? 12 सदस्यांची नियुक्ती करतो बघा. मग ती सदस्यांची नियुक्ती ही पद्धत आपण कोणाकडून घेतलेली आहे? आयर्लंडच्या घटनेकडून घेतलेली. आयर्लंड. पुढं मेथड ऑफ इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतीचं जे इलेक्शनची पद्धत जी आहे ती आपण कोणाकडून घेतलेली? आयरिश कॉन्स्टिट्यूशन, आयर्लंडकडून घेतलेली. परत एकदा तोच पॉईंट, आयर्लंडकडून काय घेतलं याच्या बाहेर एकही प्रश्न जात नाही, पाठ करून ठेवा. आता कॅनडियन घटनेतून काय घेतलं आपण? कॅनडाच्या राज्यघटनेतून आपण काय काय घेतलेले? फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर म्हणजेच काय? प्रबळ केंद्र शासन असं म्हणतो आपण त्याला. कुठून घेतले आपण? कॅनडाकडून घेतले. आता वेस्टिंग ऑफ रेसिड्युअरी पॉवर्स इन द सेंटर याचा अर्थ काय होतो? शेषाधिकार कोणाला असतात? तर केंद्राला असतात. म्हणजे बघा, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्या राज्यघटनेमध्ये 3 सूच्या आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची. या तिन्ही सूच्या ज्या आहेत, या तिन्ही सूच्यांमध्ये जर बघितलं आपण, याच्या व्यतिरिक्त पण काहीतरी बाकी पॉवर्स राहतात. तर त्या पॉवर्स कुणाला राहतात? केंद्राला राहतात. असं कारण कोणी सांगितलं? कॅनडाच्या राज्यघटनेने सांगितलं. आपण त्यांच्याकडून घेतलेले. अपॉइंटमेंट ऑफ स्टेट गव्हर्नर म्हणजेच काय? राज्यपालाची नियुक्ती ही केंद्राद्वारे केली जाईल असं कोणी सांगितलेले? कॅनडाच्या घटनेने सांगितलेले. कॅनडाकडून घेतलेली ही पद्धत आपण. पुढं ॲडवायझरी ऑफ ज्युडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्टचा जो अधिकार क्षेत्र आहे, सल्ला देण्याचा अधिकार, ते आपण कुणाकडून घेतलेले? कॅनडाकडून घेतलेले. पाठ करून ठेवा तक्ता. पुढं 3च पॉईंट राहिलेत. आता पुढं ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलं आपण? कॉन्करंट लिस्ट म्हणजेच काय? समवर्त सूची जी आहे, समवर्त सूची फक्त, केंद्र सूची नाही किंवा राज्य सूची पण नाही, फक्त काय? समवर्त सूची आपण कुणाकडून घेतलेली? ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून घेतलेली. फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स म्हणजेच काय? व्यापाराचं स्वातंत्र्य असं म्हणू शकतो बघा. व्यापाराचं स्वातंत्र्य आपण कुणाकडून घेतलेले? व्यापार व वाणिज्याचं स्वातंत्र्य ऑस्ट्रेलियाकडून घेतलेले. जॉईंट सिटिंग म्हणजे बघा, राज्यघटनेमध्ये एक कलम आहे, 108 नंबरचं कलम आहे, त्याच्यामध्ये जॉईंट सिटिंग म्हणजेच काय? दोन्ही सभागृह, राज्यसभा, लोकसभा या दोन्हीमधले खासदार एका ठिकाणी येऊन बसतात. त्याला काय म्हणतो आपण? जॉईंट सिटिंग असं म्हणतो बघा. कुणाकडून घेतलेले? ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून घेतलेले. त्याच्यानंतर जॉईंट सिटिंग ऑफ द 2 हाऊसेस ऑफ पार्लमेंट, एकच पॉईंट आहे तेवढा. पुढं
जर्मनीची घटना, वायमर कॉन्स्टिट्यूशन ऑफ जर्मनी, जर्मनीच्या घटनेतून काय घेतलेले. एकच पॉईंट लक्षात ठेवायचं आहे, सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट्स ड्युरिंग इमर्जन्सी. म्हणजे जर आणीबाणी जर डिक्लेअर केलेली असेल तर त्या टायमिंगमध्ये मूलभूत हक्क रद्द होतील, असं त्यांनी सांगितलेले जर्मनीच्या घटनेतून आपण घेतलेली आहे बघा. पुढं सोव्हिएत कॉन्स्टिट्यूशन. सोव्हिएत कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच काय, रशिया म्हणतो बघा आपण त्याला, रशिया. USSR त्यावेळेसचं नाव होतं आणि आता नाव काय त्याचं, रशिया. रशियाकडून काय काय घेतलं, फंडामेंटल ड्युटीज, मूलभूत कर्तव्य आपण घेतलेली. द आयडियल ऑफ जस्टिस म्हणजे न्याय जे आहे, म्हणजे प्रस्तावनेमध्ये न्याय हा टॉपिक येतो, न्याय हा पॉईंट येतो. तो पण न्याय कुठल्या कुठल्या प्रकारचं, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल म्हणजे सामाजिक आर्थिक राजकीय न्याय. हे तत्व आपण कोणाकडून घेतलेले, रशियाकडून घेतलेले. सामाजिक आर्थिक राजकीय न्याय कुणाकडून घेतलं, रशियाकडून घेतलं. नीट पाठ करून ठेवा तक्ता, खूप महत्त्वाचा आहे. पुढं फ्रेंचांकडून आपण काय घेतलं, म्हणजे फ्रेंचांच्या राज्यघटनेकडून आपण काय काय घेतलेलं आहे. तर आपली जर प्रस्तावना बघितली, प्रस्तावना म्हणजेच प्रिएम्बलमध्ये रिपब्लिक हा शब्द येतो, प्रजासत्ताक हा शब्द येतो बघा, किंवा प्रजासत्ताकला समानार्थी शब्द आहे गणराज्य. ॲक्च्युअल शब्द कुठला आहे, गणराज्य हा शब्द आपल्या प्रिएम्बलमध्ये लिहिलेला आहे बघा, मराठी प्रिएम्बलमध्ये लिहिलेला असतो. त्यालाच समानार्थी दुसरा शब्द काय, प्रजासत्ताक. रिपब्लिक हा शब्द कुठून घेतला आपण, फ्रेंचांकडून घेतला. परत त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रिएम्बलमधलं स्वातंत्र्य, समता, बंधुता आपण कुणाकडून घेतलेले, फ्रेंचांकडून घेतलेले. साऊथ आफ्रिकेची घटना, त्याच्यामधून काय काय घेतलं आपण, प्रोसिजर ऑफ अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड इलेक्शन ऑफ मेंबर्स ऑफ राज्यसभा. म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन, आपल्या राज्यघटना जी आहे त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याची जी पद्धत आहे, ती पद्धत आपण कोणाकडून घेतलेली आहे, आफ्रिकन घटनेतून घेतली, साऊथ आफ्रिकन घटनेतून घेतली. आणि राज्यसभेतल्या सदस्यांचं जे काही इलेक्शन होतं ते इलेक्शन पण आपण कोणाकडून घेतलेलं आहे, साऊथ आफ्रिकन घटनेतून घेतले. राज्यसभेचं इलेक्शन म्हणजेच काय, आपण काय करतो, विधानसभेतले जे आमदार असतात ते आमदार काय करतात, राज्यसभेतल्या खासदाराला मतदान करतात बघा. राज्यसभेतल्या खासदारकीसाठी जो उमेदवार उभा असतो त्याला ते मतदान करतात. ही पद्धत आपण कोणाकडून घेतलेली आहे, साऊथ आफ्रिकेकडून घेतली. आणि सर्वात शेवटचा पॉईंट, जापानकडून आपण फक्त एकच घेतलेले, प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजेच काय, कायद्याने प्रस्थापित पद्धत. हे आपण कोणाकडून घेतलेले, जापानकडून घेतलेले, जापान. बरं, खूप महत्त्वाचा तक्ता आहे हा. तक्ता आहे तसा पाठ करून ठेवा. आणि आता याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी कॉमन पार्ट्स येतात, म्हणजे कॉमन शब्द येतात जे आपल्याला कन्फ्यूज करू शकतात की कुणाकडून काय घेतलं, म्हणजे तो शब्द डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्याला 2 देशांचं नाव डोळ्यासमोर येऊ शकतं. मग कन्फ्युजन कसं दूर करायचं, त्यासाठी मी एक शॉर्ट ट्रिक किंवा एक नोट्स तुम्हाला सांगतो बघा. ते पॉईंट तुम्ही लिहून ठेवा तुमच्या ठिकाणी, तुमच्या पुस्तकात किंवा वहीमध्ये. एक पॉईंट बघा. आता न्यायव्यवस्था शब्द एक आला होता, न्यायव्यवस्था. आता स्वतंत्र न्यायव्यवस्था असा जर पॉईंट विचारला तर USA कडून घेतलेले. आणि आपल्याला फक्त विचारलं की न्यायव्यवस्था कुठून घेतलं, तर 1935च्या कायद्यामधून घेतलं. न्यायव्यवस्था शब्द आला फक्त 1935 आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था आलं तर USA कडून घेतलेले. पुढं आणीबाणी जर शब्द आला, आणीबाणीची तरतूद कुठून घेतली आपण, 1935च्या कायद्यामधून घेतलेले. आणि आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क रद्द होतील, ही तरतूद कुठून घेतलेली आहे, जर्मनीकडून घेतलेली. पुढं राज्यपाल हे पद आपण कुठून घेतलेले, 1935च्या कायद्यातून घेतलं. आणि राज्यपालाची नेमणुकीची पद्धत आपण कुणाकडून घेतली, कॅनडाकडून घेतलेली. राज्यपालाचे पद 1935चा कायदा आणि नेमणुकीची पद्धत कॅनडाकडून. आता कायदा हा शब्द फक्त 4 ठिकाणी येतो बघा, 4 ठिकाणी. पहिला, कायदा करण्याची पद्धत कुणाकडून घेतली आपण, UK म्हणजे ब्रिटनकडून घेतलेली किंवा इंग्लंड म्हणतो आपण. पुढं कायद्याचे राज्य सुद्धा कुणाकडून घेतलेले, UK कडून घेतलेले. कायद्याने प्रस्थापित पद्धत, प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. आत्ता सर्वात शेवटचा पॉईंट पाहिला आपण, प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ, कायद्याने प्रस्थापित पद्धत कुणाकडून घेतलेले, जापानकडून घेतलेले. आणि अजून एक पॉईंट जो कलम 21 मध्ये त्याचा उल्लेख होतो बघा. ज्यावेळेस आपलं कलम 21 होईल त्या ठिकाणी आपण हे सगळे पॉईंट बघणार आहेत, यांची सगळी डिटेल माहिती बघणार आहे. त्यामुळे इथं तुम्ही टेन्शन घेऊ नका की याचा अर्थ काय होतो, म्हणजे कायदा करण्याची पद्धत काय असतं, कायद्याचे राज्य काय असतं, कायद्याने प्रस्थापित पद्धत काय असतं, किंवा कायद्याची उचित प्रक्रिया काय असतं. हे सगळे पॉईंट आपण मूलभूत हक्कांच्या टायमिंगला तिथं बघणार आहे बघा. कायद्याची उचित प्रक्रिया,
हा पॉईंट आपण कुठून घेतलेला आहे? USA कडून घेतलेला आहे. मूळ राज्यघटनेत त्याचा उल्लेख नाही आहे, पण कलम 21 मध्ये त्याचा उल्लेख होतो. त्यामुळे इथं पॉईंट लक्षात ठेवा. कायद्याची उचित प्रक्रिया USA. राज्यसभेचे सदस्य या संदर्भात काय बघा, राज्यपाल काय करतो? 12 सदस्यांची नियुक्ती करतो. हे तत्व आपण कुठून घेतलं? आयर्लंडकडून घेतलं. आणि राज्यसभेतले इतर सदस्य जे असतात ते निवडून येतात. मग ते निवडून येण्याची प्रोसेस जी आहे ती आपण कुठून घेतलेली आहे? साऊथ आफ्रिकाकडून घेतलेली आहे. राज्यसभेतील सदस्यांची निवडणुकीची पद्धत कुठून घेतली आपण? साऊथ आफ्रिका. बरे, हे काही शब्द आहेत: न्यायव्यवस्था, आणीबाणी, राज्यपाल, कायदा, राज्यसभा सदस्य आणि अजून एक पॉईंट याच्यामध्ये प्रस्तावना. प्रस्तावनेमधील गणराज्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आपण कुठून घेतलेले? फ्रान्स. बघा, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे बोलल्या बोलल्या आपल्याला लगेच पण कळतं. फ्रान्स हे आपल्याला माहिती असेल, आपण शाळेत पण वाचलेले. गणराज्य पॉईंट लक्षात ठेवा इथं, गणराज्य हा पॉईंट कुठून घेतलेले आपण? फ्रान्स. पण प्रस्तावनेमधीलच सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय हे तत्व आपण कुठून घेतलेले? रशिया यांच्याकडून घेतलेले. बघा, रशिया. काही शब्द आहेत असे जे कन्फ्युजिंग आहेत, त्यामुळे मी हे सेपरेट पॉईंट काढले. हे पाठ करून ठेवा. वेगळं मी माझ्या मनाने काही दिलेलं नाहीये. जे मागं तक्ता पाहिला आपण त्याच तक्त्यामधले सगळे पॉईंट येते, पण मी इथं फक्त काय केलेले ते सेपरेट काढले तिथं. त्यामुळे तुम्हाला ते वाचताना सोयीस्कर पडेल. बघा बरं, मी इथं आता ASO मेन्स 2017 असा पॉईंट सांगितला. हा ASO मेन्स 2017ला विचारले. बरं, मी इथं एकच लिहिलेला असेल, पण प्रत्येक पॉईंटवरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारून झालेले आहेत, त्यामुळे हा तक्ता पाठ करून ठेवा. बरं, सुरुवातीला आपण 3 प्रश्न दाखवले. त्या 3 प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला या ठिकाणी सुटली पाहिजे. पहिला प्रश्न, न्यायालयीन पुनर्विलोकन हे आपण कुणाकडून घेतलं? आत्ताच सांगितलं आपण. न्यायालयीन पुनर्विलोकन कुठं? अमेरिका. कायद्याचे राज्य म्हणजेच कायद्याचे अधिराज्य हे कुणाकडून घेतलं आपण? इंग्लंडकडून घेतलं. शेषाधिकार केंद्राकडे असतील असं कुठं सांगितलं? कॅनडा. आत्ताच पाहिलं आपण. समवर्त सूची कुणाकडून घेतली? ऑस्ट्रेलिया. समवर्त सूची ऑस्ट्रेलिया. बघा, ASO 17चा प्रश्न आहे. बघा बरं, मी काहीच प्रश्न उचललेले आहेत. सगळे प्रश्न मला घेता येणार नाही या ठिकाणी, खूप वेळ जाईल त्यामध्ये. पुढं दुसरा प्रश्न बघा, प्रस्ताविका. प्रस्ताविका कुठून घेतली आपण? पूर्ण प्रस्ताविका म्हटला USA. पूर्ण प्रस्ताविका हा पॉईंट कुठून घेतला आपण? USA. एकेरी नागरिकत्व UK म्हणजेच काय? ब्रिटनकडून घेतलं आपण. प्रबळ केंद्र असेल कॅनडाकडून घेतलेले. पुढं राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत आयरिश घटनेतून घेतलेली. हे सगळे पॉईंट आता आपले झालेले आहेत. बघा, त्यामुळे परत एकदा सांगतो, तक्ता पाठ करणे हे आपल्याला मस्टच आहे, कारण की याच्यावरती 100% प्री मेन्सला कुठं ना कुठं तरी प्रश्न विचारला जातो. तर आपले आता 2 पॉईंट संपलेले आहेत. बघा, आता तिसरा पॉईंट बघूयात आता आपण. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये याच्यामधला तिसरा पॉईंट, ताठरता आणि लवचिकता यांचे एकत्रीकरण. आता बघा, ताठर घटना कुणाची असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुणाची? अमेरिकेची घटना कशी आहे? ताठर आहे. लवचिक घटना कुणाची? तर कुणाची? ब्रिटनची. नीट लक्षात ठेवा. आणि आपली घटना ताठर आहे का लवचिक आहे? तर दोघांचं मिश्रण आहे. दोघांचं काय केलेलं आहे आपण? मिश्रण केलेले. भारतीय घटना ताठर पण नाहीये, लवचिक पण नाहीये, दोघांचं मिश्रण आहे. नीट लक्षात ठेवा. ताठर घटना याचा अर्थ काय होतो? संसदेचे विशेष बहुमत म्हणजे स्पेशल मेजॉरिटी लागते, म्हणजे 2/3 सदस्यांनी त्या ठिकाणी मतदान करावं लागतं. त्याला काय म्हणतो आपण? विशेष बहुमत. म्हणजे त्यालाच काय म्हणणार आपण? ताठर घटना. आणि ताठर घटनेमध्ये अजून एक पॉईंट येतो, संसदेचं विशेष बहुमत तर पाहिजेलच, पण अर्ध्या राज्यांची संमती पण पाहिजे. जसं की ह्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. बघा, या ठिकाणी GST आत्ता चालू झाला. GST काय केलं? संसदेमध्ये संमत झाला. 101वी घटना दुरुस्ती होती, त्याच्यामध्ये संसदेमध्ये विशेष बहुमत झालं. आता त्याच्या पुढची स्टेप काय? अर्ध्या राज्यांची संमती पण पाहिजे. म्हणजे ताठर या पॉईंटमध्ये 2 पॉईंट येतात. एक असतात संसदेचे विशेष बहुमत फक्त लागतं, आणि काही तरतुदींसाठी काय लागतं? संसदेचे विशेष बहुमत पण लागतं आणि अर्ध्या राज्यांची संमती पण लागते. बरं, कुठे लागतात ते पॉईंट आपण घटना दुरुस्ती ज्यावेळेस टॉपिक बघेल त्या ठिकाणी आपण सगळे पॉईंट डिटेल बघणार. इथं मी सांगून तुमचं कन्फ्युजन करत नाही. बघा, आत्ता एक पॉईंट लक्षात ठेवा फक्त, ताठर घटना संसदेचे विशेष बहुमत, लवचिक घटना साधे बहुमत. लवचिक घटनेमध्ये काय असतं? साधे बहुमत. जसं की आता एका राज्यातून दुसरं राज्य निर्माण करायचं असेल, जसं की आंध्र प्रदेशमधून काय केलं? तेलंगणा सेपरेट केला. काय लागणार त्या ठिकाणी? साधे बहुमत लागतं. फक्त संसदेचं दोन्ही सभागृहात म्हणजे लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्हीकडे काय करावं लागतं? साधं बहुमत घ्यावं लागतं.
बस एवढाच पॉईंट याच्यामध्ये. चौथं वैशिष्ट्य बघा, संघराज्य न्यायव्यवस्था. आता आता नीट समजून घ्या पॉईंट काय याच्यामध्ये. ह्याच्यावरती पण प्रश्न विचारलेत बऱ्याच वेळा. ते दोन किंवा 3 प्रश्न मी घेतलेले आहेत बघा पुढं स्लाईडमध्ये. हा पॉईंट जो आहे संघराज्य न्यायव्यवस्था, हा पॉईंट मेन्सचा फेवरेट टॉपिक आहे. पॉईंट नीट समजून घ्या. MPSCच्या मेन्सचा फेवरेट टॉपिक आहे. हे 2 तक्ते जर केले तर याच्यावरती कुठलाही प्रश्न विचारू द्यात 100% तुमचा सुटणार. 100% म्हणजे 100% तुमचा हा प्रश्न सुटणार. हे 2 तक्ते आपल्याला पाठ करावे लागतात. पाठ करण्याची पण गरज नाही. भारतामध्ये कुठल्या तरतुदी आहेत आणि अमेरिकेमध्ये कुठल्या तरतुदी आहेत एवढं जरी व्यवस्थित समजलं तरी याच्यावरचा प्रश्न ऑटोमॅटिक सुटतो बघा. संघराज्य व्यवस्था. आता ज्या वेळेस आपण संघराज्य व्यवस्था असं म्हणतो त्यावेळेस असं गृहीत धरायचं की अमेरिकेमध्ये काय त्या ठिकाणी आहे, अमेरिका काय संघराज्याचं मॉडेल आहे, अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी काय आहे असं गृहीत धरायचं. आता एक एक पॉईंट बघू आपण. संघराज्य वैशिष्ट्य आणि एकात्म वैशिष्ट्य. बरं, संघराज्य वैशिष्ट्य हे अमेरिकेत आहे आणि भारतात पण आहे तसंच आहे. नीट समजून घ्या काय सांगतोय. मेन्सचा त्या ठिकाणी प्रश्न 100% विचारले जातात. प्रीला पण 2-3 वेळा विचारलेला आहे. मेन्सला तर 100% आहेच, काहीच विषय नाही, पण प्रीला पण विचारलेलं आहे. आता 2 सरकार म्हणजेच काय, केंद्राचं एक सरकार असणार, राज्याचं एक सरकार असणार. भारतात आत्ता काय BJP सरकार कुठे केंद्रामध्ये आहे आणि महाविकास आघाडी ही सरकार कुठे राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे. सेम टू सेम पद्धत कुठे आहे अमेरिकेत सुद्धा आहे. म्हणजे अमेरिकेचं मॉडेल आहे संघराज्य मॉडेल. त्यातलं एक तरतूद घेतली आपण, 2 सरकार असणार. दुसरं अधिकारांची वाटणी म्हणजे समर्थ सूची, राज्य सूची आणि केंद्र सूची. त्यालाच काय म्हणतो आपण अधिकारांची वाटणी. अमेरिकेत सुद्धा आहे आणि भारतात सुद्धा आहे अधिकारांची वाटणी. म्हणजे त्याला काय म्हणणार आपण संघराज्य वैशिष्ट्य. लिखित राज्यघटना. अमेरिकेची घटना लिखित आहे, भारताची घटना सुद्धा लिखित आहे म्हणजे संघराज्य वैशिष्ट्य झालं. राज्यघटनेचे श्रेष्ठत्व. अमेरिकेची घटना कशी आहे सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि आपली पण घटना कशी आहे सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्या घटनेच्या पुढे कुठलाच कायदा नाही. घटनाभंग करणारा कायदा केला तर लगेच सर्वोच्च न्यायालय काय करतं, रद्द करतं. जसं की 99वी घटना दुरुस्ती झाली नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिटीसाठीची, ती घटनाभंग करणारी होती त्यामुळे काय झालं त्या ठिकाणी रद्द केली. म्हणजे भारतामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण असणार, घटना सर्वात श्रेष्ठ आहे. घटनेच्या पुढे कुठलाच कायदा नाही. अमेरिकेत पण सर्वात श्रेष्ठ काय, घटना, अमेरिकेची घटना म्हणजे संघराज्य वैशिष्ट्य झालं. ताठर घटना. अमेरिकेची घटना कशी आहे, ताठर घटना आहे आणि आपली घटना पूर्ण ताठर नाही आहे पण काही प्रमाणात ताठर आहे, काही प्रमाणात लवचिक आहे. पण ताठर पार्ट जो आहे घटनेचा तो कुठून घेतला आपण, संघराज्य वैशिष्ट्य म्हणजेच कुठून, अमेरिकेकडून घेतला. पुढं स्वतंत्र न्यायव्यवस्था. अमेरिकेची न्यायव्यवस्था कशी आहे, कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र आहे, त्याच्यावर कुणाचं नियंत्रण आहे का, कुणाचंही नियंत्रण नाही. भारतीय न्यायव्यवस्था जी आहे ती पण कशी आहे, स्वतंत्र न्यायव्यवस्था, त्यांच्यावरती कुणाचं नियंत्रण आहे का, कुणाचंच नियंत्रण नाही. द्विगृह सभागृह. अमेरिकेत बघा सिनेट म्हणतो आपण आणि काँग्रेस, सिनेट आणि काँग्रेस हे 2 सभागृह आहेत. भारतामध्ये कसे आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. अमेरिकेत पण 2 सभागृह आहेत, भारतात पण 2 सभागृह आहेत म्हणजे संघराज्य वैशिष्ट्य. म्हणजे या साईडच्या तरतुदी ज्या आहेत त्या अमेरिकेत आहेत अशा आहेत आणि भारतात पण आहेत. पण इकडच्या तरतुदी भारतात आहेत पण अमेरिकेत नाही आहेत. नीट समजून घ्या. या तरतुदी एकात्म वैशिष्ट्य, या तरतुदी भारतात आहेत पण अमेरिकेत नाही आहे. नीट समजून घ्या. आता एक एक पॉईंट. एकात्म वैशिष्ट्य कंपॅरिझनमध्ये चालतो मी परत, भारतात कसं आहे आणि अमेरिकेत कसं आहे. हा पॉईंट जर व्यवस्थित समजला तर तुम्हाला प्रश्न सोडवताना एकदम इझी सोडवता येईल. किंवा नाही समजत असेल तर तुम्हाला फायनल त्या ठिकाणी टास्क एकच असणार आहे की हे दोन्ही पॉईंट पाठ करायचे आणि त्यावरनं प्रश्न सोडवायचा. पण परत तोच प्रश्न पडतो की पाठ करून करून आपण किती करणार. समजून जर घेतलं तर व्यवस्थित प्रश्न सुटू शकतात. एक एक पॉईंट. प्रबळ केंद्र शासन. नीट समजून घ्या. भारतामध्ये कोण प्रबळ आहे, केंद्र शासन प्रबळ आहे का राज्य प्रबळ आहे. 100% कोण प्रबळ असणार आहे, केंद्र शासन प्रबळ असणार आहे. मग भारतामध्ये प्रबळ कोण, केंद्र शासन. पण अमेरिकेत असं नाही आहे. अमेरिकेत प्रबळ कोण आहे त्या ठिकाणी, राज्य प्रबळ असतं, राज्याला जास्त अधिकार असतात, शेषाधिकार पण राज्याला असतात, म्हणून प्रबळ कोण झालं, राज्य झालं. अमेरिकेत आहे का मग प्रबळ केंद्र शासन, नाही. अमेरिकेत राज्य शासन प्रबळ आहे. पुढं एकच राज्यघटना. अमेरिकेत 2 राज्यघटना आहेत पण भारतामध्ये एक राज्यघटना आहे. म्हणजे संघराज्यात घटना किती असतात, सहसा 2 राज्यघटना असतात पण भारतात एकच राज्यघटना आहे. पुढं
एकेरी नागरिकत्व. भारतात एकेरी नागरिकत्व आहे, एकच नागरिक, पूर्ण भारताचा एक नागरिक. असं म्हणतो का आपण मी महाराष्ट्रीयन नागरिक आहे? नागरिक म्हणजे महाराष्ट्र सरकार काय आपल्याला नागरिकत्वाचं लेटर देतं का की तू महाराष्ट्रीयन नागरिकत्व धारण करतो? तर डोमेसाईल पार्ट वेगळाच आला. डोमेसाईलचा अर्थ काय होतो की कुठल्याही राज्यात त्या व्यक्तीने ठराविक कालावधी राहिल्यानंतर त्याला डोमेसाईल लेटर भेटतं, डोमेसाईलचं डॉक्युमेंट भेटतं. महाराष्ट्रासाठी अट काय, महाराष्ट्रात एखादा व्यक्ती जर 10 वर्ष राहिला तर त्याला डोमेसाईल भेटतं. पण डोमेसाईल म्हणजे नॅशनॅलिटी असं म्हणता येत नाही बघा. एकेरी नागरिकत्व अमेरिकेत कसं आहे, केंद्र सरकारचं एक नागरिक असतं म्हणजे पूर्ण देशाचं एक नागरिक राहणार आणि राज्याचं एक नागरिक राहणार, म्हणजे दुहेरी नागरिक असतं. म्हणजेच संघराज्यामध्ये पद्धत कशी आहे, दुहेरी नागरिकत्व, पण भारतात कशी आहे, एकेरी नागरिकत्व म्हणजे भंग करते. पुढं लवचिक घटना. आत्ताच पाहिलं आपण भारतीय राज्यघटना काही प्रमाणात ताठर आहे, काही लवचिक आहे. ताठर घटना म्हटलं तर काय, संघराज्य वैशिष्ट्य. लवचिक राज्यघटना म्हटलं तर एकात्म वैशिष्ट्य. लवचिक घटना कशी आहे, एकात्म वैशिष्ट्य. कारण की अमेरिकेमध्ये संपूर्ण राज्यघटना कशी आहे, ताठर राज्यघटना आहे, ताठर आहे. पूर्ण राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करायची असेल तर प्रोसेस अवघड आहे, 2/3 बहुमत त्या ठिकाणी. पण भारतीय राज्यघटनेमध्ये पाहिलं काही भाग ताठर, ताठर म्हटलं तर संघराज्य वैशिष्ट्य, लवचिक राज्यघटना म्हटलं तर एकात्म वैशिष्ट्य. पुढं एकात्मिक न्याय व्यवस्था. एकात्मिक म्हणजेच काय, वरती कोण राहणार, सर्वोच्च न्यायालय, खाली कोण राहणार, उच्च न्यायालय, खाली कोण राहणार, कनिष्ठ न्यायालय. म्हणजे पूर्ण भारतात ही प्रोसेस आहे. पण अमेरिकेमध्ये असं नाही. अमेरिकेमध्ये केंद्राचे कायदे केंद्र म्हणजे केंद्रीय फेडरल कोर्ट त्यांचं जे काय असेल ते कोर्ट लागू करते आणि राज्याचं कोर्ट त्या ठिकाणी वेगळे. जरी आपल्या इथं उच्च न्यायालय जरी असलं तरी ते उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाअंतर्गतच काम करत असतं, हा पॉईंट नीट समजून घ्या. पण तिथं तसं नाही आहे. राज्याचे न्यायालय वेगळी कम्प्लीट आणि केंद्राची न्यायालय कम्प्लीट वेगळी असतात. त्यामुळं एकात्मिक न्यायव्यवस्था हे काय करतं, संघराज्याचा भंग करतं आणि ते एकात्मिक वैशिष्ट्य आहे. पुढं केंद्रातर्फे राज्यपालाची नियुक्ती. आता अमेरिकेत जर पाहिलं त्यांचा राज्यपाल तर निवडून येतो डायरेक्ट. त्यांचा राज्यपाल जो असतो तो डायरेक्ट तिथली लोक काय करतात, निवडून देतात. म्हणजे ते काय झालं त्या ठिकाणी संघराज्य वैशिष्ट्य. आपल्या इथं काय, केंद्र सरकार त्याची नियुक्ती करते, म्हणजेच काय झालं ते एकात्मिक वैशिष्ट्य. एकात्मिक वैशिष्ट्यालाच प्रश्न विचारताना कसा प्रश्न विचारतात, म्हणजे संघराज्य वैशिष्ट्याचा भंग करणारे तत्व कोणते. मग यालाच काय म्हणणार आपण, संघराज्य वैशिष्ट्याचे भंग करणारी तत्वे ही झाली आणि संघराज्य वैशिष्ट्य ही झाली. पुढं केंद्रातर्फे राज्याची नियुक्ती पॉईंट झाला. अखिल भारतीय सेवा म्हणजेच काय, ऑल इंडिया सर्व्हिसेस. भारतामध्ये आत्ता 3 आहेत काय, IAS IPS IFS. IAS IPS IFS. IFS म्हणजेच कोण, इंडियन फॉरेन नाही, फॉरेस्ट सर्व्हिस असं लक्षात. फॉरेन नाही येतो, फॉरेन कशामध्ये जातो, केंद्रीय सेवांमध्ये जातो. अखिल भारतीयमध्ये कोण आहे, फॉरेस्ट सर्व्हिस त्याच्यामध्ये येते बघा. आता अखिल भारतीय सेवा याची परीक्षा कोण घेते, UPSC घेते. त्याची नियुक्ती कोण करते, केंद्र सरकार करते. म्हणजे त्याच्यावरती फायनल नियंत्रण कोणाचं असतं, केंद्र सरकारचं असतं. म्हणजे हे काय करते, संघराज्य वैशिष्ट्याचा भंग करते. आणि अमेरिकेत ह्याच्या विरुद्ध काय, राज्याची अखिल भारतीय सेवा म्हणजे त्यांची सेवा वेगळी असणार म्हणजे अमेरिकेमध्ये, आणि केंद्राची अखिल भारतीय सेवा म्हणजे त्याप्रमाणे त्यांच्या इथं जे असेल ते त्यांचं वेगळं असणार. दोघांमध्ये इंटरफेअर नसतं त्या ठिकाणी. राज्यासाठी वेगळं सेवा आणि केंद्रासाठी वेगळी सेवा, कम्प्लीट वेगळं असणार. आणीबाणीच्या तरतुदी म्हणजेच काय, अमेरिकेमध्ये बघा आणीबाणीची तरतूद आहे, पण आणीबाणीच्या तरतुदीमध्ये राज्य प्रबळ असतं त्या ठिकाणी, राज्य प्रबळ आहे, पॉईंट नीट समजून घ्या. पण भारतीय राज्यघटनेनुसार आणीबाणी जर लागू झाली तर त्या ठिकाणी केंद्र प्रबळ बनतं, केंद्र प्रबळ बनतं. त्यामुळे ते संघराज्य वैशिष्ट्याचा भंग करतं. म्हणजे ते काय झालं, एकात्म वैशिष्ट्य. बरं, आशा असेल की पॉईंट हा समजला असेल. महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रीला शक्यता कमी असते या पॉईंटवरती विचारण्याची, पण मेन्सला 100% प्रश्न विचारतात. जर मेन्सला कोण असतील तर पॉईंट हा तक्ता जो आहे तो पाठच करून ठेवा. त्याच्यावरचे मी 2 प्रश्न घेतलेले आहेत बघा. फॉरेस्ट मेन्स 2019ला विचारलेला, ASO मेन्स 2018ला. बरं, मी 2 प्रश्न घेतलेत, याचा अर्थ असं होत नाही की 2च प्रश्न विचारलेत, बऱ्याच वेळा प्रश्न मेन्सला सगळीकडे प्रश्न दिसतील बघा. आता एक पॉईंट, भारतीय संघराज्यात संघराज्य प्रणालीचे वैशिष्ट्य कोणते आढळून येते. काय प्रश्न विचारला आहे, संघराज्य प्रणाली म्हणजेच काय,
यापैकी काय आढळतं भारतात, यापैकी काय आढळतं असा प्रश्न विचारलाय. बघा आता एक एक पॉईंट. सत्ता विभाजन. बरं, अमेरिकेत सत्ता विभाजन आहे का? आहे. बरोबर आहे. मग भारतात आहे का? आहे. दुहेरी नागरिकत्व अमेरिकेत आहे का? आहे. भारतात आहे का? नाहीये. म्हणजे संघराज्य प्रणालीचं हे काय करते? भंग करते. आता उत्तर काढताना बघा किती सिंपल आहे. ब जर काढला, ब इथं निघून गेला, ब इथं निघून गेला, इथं सर्व आहे म्हणजे ब इथं निघून गेला. ऑटोमॅटिक उत्तर काय आलं? 2. भारतात नागरिकत्व कसं आहे? एकेरी नागरिकत्व आहे, त्यामुळे डायरेक्ट उत्तर भेटते. पुढं स्वतंत्र न्यायव्यवस्था. हा, अमेरिकेत स्वतंत्र आहे, भारतात पण स्वतंत्र आहे. ठीक आहे, बरोबर आहे. द्विगृह कायदे मंडळ. हा, अमेरिकेत पण द्विगृह आहे, भारतात पण द्विगृह आहे. बरोबर आहे. लिखित राज्यघटना. अमेरिकेची पण लिखित आहे, आपली पण लिखित आहे. बरोबर आहे. म्हणजे एकच भंग करते काय? दुहेरी नागरिकत्व. म्हणजे ब साईडला काढायचं आहे, उत्तर डायरेक्ट येते. पुढचा प्रश्न ASO मेन्स 2018चा प्रश्न आहे बघा. भारतीय संघराज्यात खालील कोणती मूलतत्वे दिसून येतात? नीट समजून घ्या. भारतीय संघराज्यात खालीलपैकी कोणती मूलतत्वे दिसून येतात? संघराज्यात दुहेरी शासन व्यवस्था आहे, केंद्राचं एक आहे, राज्याचं एक आहे. अधिकारांची वाटप आहे, केंद्र समवर्त सूची, राज्य सूची आणि केंद्र सूची म्हणजे अधिकारांची वाटप आहे. एकेरी नागरिकत्व. आता इथं चेक करा. एकेरी नागरिकत्व भारतात आहे, पण संघराज्याचं वैशिष्ट्य आहे का ते? नाहीये. म्हणून हा पॉईंट गेला, एकेरी नागरिकत्व गेला. का? भारतीय संघराज्यात खालीलपैकी कोणती मूलतत्वे दिसून येतात? एकेरी नागरिकत्व भारतात तर आहे, पण संघराज्याचं मॉडेल आहे का ते? नाहीये. मग आता क जर काढला, क इथं निघून गेला, क इथं निघून गेला, सर्वमधनं पण आहे क, म्हणजे हा पण गेला. म्हणजे इथं उत्तर डायरेक्ट काय येतं आपलं? अ ब ड ई. पुढं चेक करूयात आपण. द्विगृह कायदे मंडळ अमेरिकेत आहे, भारतात सुद्धा आहे. बरोबर आहे. स्वतंत्र न्यायमंडळ अमेरिकेत पण आहे, भारतात पण आहे. बरोबर आहे. आणीबाणीविषयक तरतुदी हा पॉईंट भंग करतोय. हा जरी पॉईंट समजला तरी पण उत्तर निघते बघा. आणीबाणीविषयक तरतुदीमध्ये अमेरिकेत काय होतं? राज्य प्रबळ ठरतं आणि भारतात काय होतं? केंद्र प्रबळ ठरतं. आता फ जर काढला, फ निघून गेला, फ निघून गेला, सर्वमधनं पण फ निघून गेला. उत्तर काय राहते? अ ब ड ई. म्हणजे 100% बघा याच्यावरती मेन्सला तर 100% प्रश्न विचारतात. कन्सेप्ट क्लिअर असेल तर 100% प्रश्न सुटतात.